नमस्कार, भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे मी गावरान पद्धतीने झणझणीत असा मिरचीचा ठेचा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग ठेचा बनवण्यासाठी मी पोपटी कलरच्या मिरच्या घेणार आहे। पोपटी कलरच्या मिरच्या कमी तिखट असतात, म्हणून आपल्याला ठेच्यासाठी कमी तिखटच मिरचीचा वापर करायचा आहे। यासाठी मी तवा गरम करून घेतला आहे आणि मिरचींचे तुकडे करून घ्यायचेत। आपल्याला तुकडे केल्यामुळे मिरच्या अगदी लवकर भाजल्या जातात आणि 2 मिनिटं भाजून घेणार आहे। मग आता मी त्यात तेल घातलं आहे आणि तेल टाकून अगदी उलटी पुलटी करून खालीवर करून मिरच्या आपल्याला खमंग भाजून घ्यायच्या आहेत। आपण जेवढ्या मिरच्या मस्त भाजू तेवढा आपल्या ठेच्याचा स्मोकी फ्लेवर येणार आहे आपल्या ठेच्याला, मिरच्या चांगल्या भाजल्यामुळे। आणि तुम्ही बघू शकता दाबून दाबून मिरच्या भाजून घेणार आहे। मिरच्या आपल्या भाजल्या गेल्या आहेत बघा, सगळीकडे एकसारख्या मी भाजून घेतल्या आहेत। आता मी अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कमी गॅस करून शेंगदाणे भाजायचे आहेत। शेंगदाणे पण आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। आणि मी आता ठेचा खलबत्त्यामध्ये कुटणार आहे, कारण मिक्सरमध्ये ठेचा बारीक होऊन जातो। बघा, मी मिरची घेतली, शेंगदाणे, लसूणच्या 5 ते 7 पाकळ्या घेतल्या आहे, मीठ घेतले चवीनुसार आणि ठेचा मी असा कुटून घेणार आहे। याच्यामुळे अधिक स्वाद येतो ठेच्याला। जाडसरच आपल्याला ठेचा कुटून घ्यायचा आहे, जास्त बारीक करायचा नाही। आता मी तव्यामध्ये तेल घातलंय, त्यात एक मोठा कांदा घेतलाय बारीक कापलेला। कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। ठेचा अगदी जाडसरच ठेवायचा आहे, जास्त बारीक कुटायचा पण नाही। आणि तुम्ही बघू शकता आपला कांदा आता परतला गेलाय। अगदी 2 ते 3 मिनिटं कांद्याला परतायला लागतो। गुलाबी झालाय आपला कांदा। आता मी त्यात बारीक कुटलेला ठेचा मी त्यात घालणार आहे। बघा किती दरदरीत मी ठेचा ठेवलेला आहे। याच प्रकारे तुम्हाला पण करायचं आहे। आणि ठेचा आपण आता तेलामध्ये परतून घेणार आहोत। कांदा तेल घातल्यामुळे आपला ठेचा अगदी कमी तिखटच बनणार आहे। लहान मुलं सुद्धा हा ठेचा आवडीने खातील असा ठेचा आपला बनणार आहे। यात मी आता खूप सारी कोथिंबीर घातली आहे। ठेच्याचे भरपूर प्रकार आहेत, 5 ते 7 प्रकार आहेत। मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे ठेचे दाखवणार आहे। माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारचे दिसणार आहेत, तर नक्की बघा। आता मी यात कांद्याची पात घातली आहे। तुम्ही करून बघा, या प्रकारे अगदी चविष्ट आपला ठेचा बनणार आहे। आणि अगदी 2 मिनिटं आपण आता परतून घेणार आहोत। आणि आता बघा, मी गॅस बंद केलेला आहे। ठेचा आपला झालेला आहे। अशा प्रकारे करून बघा। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे। मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि कुटून घ्यायचं आहे जाडसर आणि परतून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 स्टेपमध्ये आपला ठेचा बनलेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने अवश्य करून बघा। मला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।